नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, SSC मार्फत जवळपास 25,000 पेक्षा अधिक जागांसाठीची जी भरती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते मित्रांनो 1/12/2025 ते 31/12/2025 पर्यंत आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन असेल तर करेक्शन विंडो आपल्याला 8/1/2026 ते 10/1/2026 पर्यंत ओपन असणार आहे. त्याच्यानंतर परीक्षा जी असणार आहे ती परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल 2026 मध्ये ही परीक्षा होणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात कमी परीक्षा फी असणार आहे. त्याचबरोबर कॉन्स्टेबल GD, त्याच्यानंतर CCF, रायफलमन अशा वेगवेगळ्या पोस्टसाठीची ही भरती असणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे आणि त्याचबरोबर याच्यासाठी आपल्याला सिलेबस काय असणार आहे, अशा तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ती परीक्षा ऑल ओव्हर इंडियामध्ये होणार आहे. मित्रांनो, या परीक्षेच्या माहितीसाठी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर मित्रांनो बघा, इथं कोणकोणती पदं भरली जाणार आहेत त्याचा हा जो तक्ता आहे तो तुम्हाला दिलेला आहे. BSF मध्ये 616 पदं भरली जाणार आहेत. कास्ट कॅटेगरीनुसार किती पदं आहेत ते या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर CISF मध्ये एकूण 14,595 पदं भरली जाणार आहे. CRPF मध्ये 5,490 पदं भरली जाणार आहे. SSB मध्ये 1,764 पदं भरली जाणार आहेत. ITBP मध्ये 1,293 पदं, AR मध्ये 1,706 पदं भरली जाणार आहेत मित्रांनो इथं. आणि त्याच्यानंतर बघा, SSF मध्ये 23 पदं भरली जाणार आहेत. असे एकूण 25,487 पदांची जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये आलेली आहे. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. एज लिमिट काय दिलेलं आहे बघा, एज लिमिट आहे 18 ते 23 वर्ष आणि तुमचं वय जे आहे ते वय 2/1/2003 पेक्षा अगोदरचं नसावं आणि त्याच्यानंतर 1/1/2008 नंतरचं नसावं. हा तुम्हाला इथं वयाचा क्रायटेरिया दिलेला आहे. 1/1/2024 या तारखेला तुमचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावं. त्याच्यानंतर बघा, इथं कास्ट कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे त्या कास्ट कॅटेगरीमध्ये जे एज रिलॅक्सेशन असणार आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या तक्त्यामध्ये पाहू शकता. मित्रांनो, इथं डेट ऑफ बर्थ वगैरेच्या काही बेसिक माहिती इथं देण्यात आलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की याची जी सर्टिफिकेशनची प्रोसेस वगैरे जे आहे ते देखील इथं तुम्हाला दिलेले आहे की तुमचं सर्टिफिकेशन कुठलं असलं पाहिजे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे. याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे. बघा मित्रांनो, ही भरती जी आहे ती भरती 10वी पास वरती आहे. जे विद्यार्थी 10वी पास आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतात, ॲप्लिकेशन करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही NCC मध्ये असाल तर तुम्हाला तिथं आणखीन बेनिफिट मिळणार आहे. NCC C सर्टिफिकेटसाठी 5% असणार आहेत मार्क तुम्हाला तिथं. त्याच्यानंतर NCC B सर्टिफिकेटसाठी 3% असणार आहे आणि NCC A सर्टिफिकेटसाठी 2% मार्क असणार आहेत. आलं का इथं लक्षात की NCCच्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीनं इथं सवलत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ही ssc.gov.in ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपल्याला तिथं ऑनलाईन जाऊन पूर्ण ॲप्लिकेशन करायचं आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन केल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवायची आहे. ॲप्लिकेशन करत असताना मोबाईल नंबर वगैरे सर्व व्यवस्थित माहिती भरायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं परीक्षा फी किती असणार आहे तर फक्त 100 रुपये एवढी परीक्षा फी आहे. वुमन कॅन्डिडेट आहेत आणि SC ST कॅन्डिडेट किंवा ESM
यांच्यासाठी परीक्षेमध्ये सूट देण्यात आलेली आहे। ही जी 100 रुपये परीक्षा फी असणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो बघा आपल्याला ऑनलाईन परीक्षा फी वगैरे सर्व 1/1/2026 पर्यंत कंप्लीट करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे। ऑफलाईन पद्धतीने तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत हे लक्षात घ्या। जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 8/1/2026 ते 10/1/2026 या काळामध्ये आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन देखील करता येणार आहेत। शक्यतो मित्रांनो फॉर्म भरत असताना पहिल्यांदाच फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। ही परीक्षा जी आहे ती परीक्षा ऑल ओव्हर इंडियामध्ये असल्यामुळं सर्वच ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे। पूर्ण रिजनमध्ये एक्झाम सेंटर आहेत मित्रांनो। आपल्याला जे जवळचं एक्झाम सेंटर आहे ते आपण काय करायचे पाहायचं आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी एक्झाम सेंटर आहेत, तुम्ही इथं पाहू शकता। तर मित्रांनो बघा ही जी भरती आहे ती अतिशय चांगली भरती 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे आणि आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड जी एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये बघा पार्ट 4 केलेले आहेत। त्या 4 पार्टमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहेत। एकूण क्वेश्चन इथं तुम्हाला 80 असणार आहेत आणि मार्क असणार आहेत 160। त्याच्यासाठी 60 मिनिटांचा कालावधी असणार आहे। प्रत्येक पार्टचे जे क्वेश्चन आहेत ते 20 क्वेश्चन असणार आहेत 40 मार्काला आणि त्याच्यामध्ये एकूण क्वेश्चन होता तुमचे 80। 2 मार्काला एक क्वेश्चन असणार आहे। जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये 20 क्वेश्चन, जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन, इलेमेंटरी मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन आणि इंग्लिश हिंदीचे 20 क्वेश्चन असे 80 क्वेश्चन 160 मार्काला आहेत। हे मित्रांनो लक्षात घ्या। इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे आणि ही जी परीक्षा आहे ती परीक्षा एकूण 13 लँग्वेजमध्ये होणार आहे। त्यामुळे परीक्षेचं माध्यम आहे ते माध्यम तुम्ही फॉर्म भरत असताना योग्य ते तुमचं माध्यम आहे ते निवडायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे हे देखील मित्रांनो लक्षात घ्यायला हवं। ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम असणार आहे। इथं तुम्हाला कशामध्ये जे डिटेल्स टॉपिक आहेत परीक्षेला विचारणारे ते दिलेले आहे। त्याच्यानंतर तुमची पीईटी आणि पीएसटी टेस्ट होणार आहे आणि या दोन्ही टेस्ट झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। पीईटी टेस्ट आहे त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटला 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये आणि 1600 मीटर जे आहे ते 7 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे। फिमेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर आहे ते 8.5 मिनिटांमध्ये आणि 800 मीटर आहे ते 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे। हे मित्रांनो लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट देखील होणार आहे। फिजिकल टेस्टमध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे त्या गोष्टी दिलेल्या आहेत। तुमची उंची 170 सेंटीमीटर मेलची असली पाहिजे आणि फिमेलची 157 सेंटीमीटर एवढी असणं आवश्यक आहे। हे तुम्हाला कास्ट कॅटेगरीनुसार त्या रिजननुसार किती आहे ते इथं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। चेस्ट तुमची 80 सेंटीमीटर असली पाहिजे, चेस्ट फुगवून तुमचं त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचा डिफरन्स असला पाहिजे, हे देखील इथं लक्षात घ्या। वेट बाबत देखील या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, ते देखील तुमचं चेक केले जाणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही भरती एसएससी मध्ये जवळपास 26,000 पेक्षा अधिक जागांसाठीची आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब करायचा आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे। अप्लाय करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो अशाच नवनवीन भरतीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।